हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीचा पाठ 7वा गवताचे पाते आणि याचे लेखक आहेत वि स खांडेकर, म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर. त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव गणेश आत्माराम खांडेकर. तर वेगळा असा हा पाठ आहे आणि ज्याप्रमाणे आपण वेगवेगळे पाठ शिकत असताना वेगवेगळ्या कथांचा भावार्थ पाहिला, तसं हा पाठ छोटासाच, परंतु त्याचा जो आशय आहे तो अत्यंत मार्मिक आणि शिकवण देणारा. आणि खरं सांगू का तुम्हाला की प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकत असताना वेळेचं तेवढं बंधन येत नाही आणि पाठ शिकत असताना त्याचे अनेक विविध पैलू असतात, अनेक विविध स्पष्टीकरण असतात आणि ते कुठेतरी मानवी जीवनाशी संबंधित असतात. त्यात कधी सामाजिक जीवन असेल, कधी त्यात कौटुंबिक जीवन असेल, कधी त्यात वैयक्तिक जीवन असेल. म्हणजे जीवनाचे जे जे पैलू असतात, कधी राजकारणी असेल, समाजकारण असेल, वेगवेगळ्या भावनांना त्या पाठांमध्ये स्पर्श केलेले असतात वेगवेगळ्या पाठांमधून. आणि त्याच्यासाठीचा, त्या स्पष्टीकरणाचा साठी किंवा ते समजून घेण्यासाठी खूप मोठा असा वेळ मिळतो. परंतु इथं खूप बंधनं येतात. ऑनलाईन तुम्हाला शिकवायचं, मग त्या कथेमध्ये खूपच त्याला एडिट करावं लागतं. जे विचार मांडायचे आहे त्या विचारांना आवर घालावी लागते आणि मग त्या पाठाचं स्पष्टीकरण पुढे चालू असतं. मला सांगायचा एवढाच उद्देश की जशा वेगवेगळ्या कथा असतात, ज्यामध्ये ऐतिहासिक कथा असेल, पौराणिक कथा असेल किंवा साहस कथा असतील, रहस्य कथा असतील, जातक कथा असतील, तर तसाच या पाठाचा जो भाग आहे तर तो भाग आहे रूपक कथा. आणि रूपक म्हणल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण हा कुठेतरी मागच्या वेळेस शिकताना आपल्या कानावरतून ही गोष्ट गेली आहे की रूपक अलंकार हा करेक्ट, बरोबर आहे मी. आणि तसंच रूपक म्हणजे उपमेय आणि उपमान या दोन गोष्टींशी या पाठाचा संबंध येतो. आणि पाठाचं सरळ असं नाव आहे गवताचे पाते. गवत माहीत आहे तुम्हाला, तृण, किंवा आपल्या परिसरामध्ये, शेतामध्ये, रानामध्ये कुठेही आपल्याला सहज बघायला मिळतं ते असं गवत, गुरावासरांचा चारा. आणि त्याचं पातं म्हणजे पान, तृणाचं, गवताचं पातं. त्या पात्यांविषयी वि स खांडेकर यांनी खूप सुंदर असं भाष्य केलेलं आहे आणि तेच आपल्याला या पाठामधून शिकायचं आहे. तत्पूर्वी आपण नेहमीप्रमाणे लेखकांचा परिचय बघत असतो. त्यामध्ये मी तो परिचय 2-2 ओळीमध्ये वाचन करतो त्याचं आणि तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण करतो. की पाठ 7वा गवताचे पाते, लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म आहे बघा 1898. यांनी कादंबरी म्हणजेच कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक इत्यादी प्रकारचं त्यांनी लेखन केलं आहे. आणि त्यात ठळक बाब ही नमूद केली आहे की 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी प्रत्येक
मराठी साहित्यातील प्रत्येक साहित्याच्या भागाला त्यांनी स्पर्श केला आणि त्यात तुम्हाला आता मी मागेच परिचय देताना सांगितलं की ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा यथोचित असा गौरव करण्यात आला. आता मुळामध्ये हे कळलं पाहिजे आपल्याला की काय आहे ज्ञानपीठ पुरस्कार. तर हा ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्यामध्ये हा नोबेल पुरस्कारा इतकाच, नोबेल पुरस्कार जो जागतिक पातळीवरती दिला जातो तर त्याच्यापेक्षाही कमी नाही असा हा मराठी साहित्यातील सर्वश्रेष्ठ असा पुरस्कार त्यांना देण्यात आला. आणि त्यावेळेला ययाती नावाची जी कादंबरी होती तर त्या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तसंच खांडेकरांचं जर व्यक्तिमत्व, विचार हे जर बघितलं तर खऱ्या अर्थानं खांडेकरांना अभिनयामध्ये आवड होती, नाट्यक्षेत्रामध्ये आवड होती आणि त्याचं दिग्दर्शन करण्यामध्ये त्यांना खास असा रस होता आणि तशा पद्धतीने त्यांची वाटचालही होती. पुढे ते सिंधुदुर्ग येथे शिरोडे नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी म्हणजे एक इंग्लिश स्कूल होती आणि त्या इंग्लिश स्कूलमध्ये ते सुरुवातीला शिक्षक म्हणून काम केलं, त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी काम बघायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे त्यांचा हा परिचय. त्यानंतर त्यांनी कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या, वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, वनभोजन, दुधरमास, फुले आणि काटे, गोकर्णीचे फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेखन इत्यादी लेख प्रकाशित आहेत. रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथेतून केली. सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे. तर या ठिकाणी त्यांनी अशा या वेगवेगळ्या कथा आपल्याला, त्यानंतर कादंबऱ्या यांचा आपल्याला विस्तृत अशी माहिती दिलेली. तसेच या पाठामध्ये त्यांचा परिचय देत असताना पद्मभूषण हा पुरस्कार याचाही या ठिकाणी उल्लेख झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, काय आहे हा पद्मविभूषण किंवा पद्मभूषण पुरस्कार? तर भारत सरकारने 1954 सालाला भारतातील 2 सर्वोच्च पुरस्काराची निर्मिती केली. त्यामध्ये प्रथम नंबर 1 होता भारतरत्न, होता म्हणजे आहे, आणि नंबर 2 पद्मविभूषण. तर यामध्ये पुन्हा सुधारणा करण्यात आली 1955ला, आणि या 2 नागरी पुरस्कारांमध्ये जो
पद्मविभूषण होता त्याचे 3 प्रकार केले. यामध्ये क्रमांक 1 पद्मविभूषण, नंबर 2 पद्मभूषण आणि नंबर 3 पद्मश्री. तर हे जे पुरस्कार असतात, तर या पुरस्कारावरती पंतप्रधान एक समिती निर्माण करतात आणि त्या समितीमध्ये मंत्रिमंडळाचे सचिव म्हणजेच कॅबिनेट सेक्रेटरी प्रमुख असतात. त्याच्यानंतर गृहसचिव असतात व राष्ट्रपतीचे 4 ते 6 सचिव किंवा प्रसिद्ध ख्यातनाम व्यक्ती यांचा समावेश असतो. आणि मग ते या पुरस्कारासाठी या देशातील, क्वचितच देशाबाहेरील, परंतु खास करून देशातील विविध भारत देशाच्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींची निवड केली जाते आणि या निवडीची शिफारस ही समिती पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे करतात. मग याच प्रकारे यांच्याकडे सुद्धा वि. स. खांडेकर यांना सुद्धा म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर यांना सुद्धा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आता आपण येऊया या रूपक कथेकडे. तुम्हाला रूपक कथा याहून तुमच्या लक्षात आलंच असेल आता की एखाद्याच्या रूपाने, उपमेने ती गोष्ट जास्तीत जास्त स्पष्ट करणे, कमी शब्दामध्ये ती लोकांपर्यंत पोहोचवणे, म्हणजेच रूपक कथेचा आशय लोकांपर्यंत पोहोचवणे ही एक वेगळी रूढी, वेगळी परंपरा आणि एक वेगळा कथेचा जो प्रकार आहे, तर तो वि. स. खांडेकर यांनी मराठी साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये तो निर्माण केला. आणि कदाचित बघा, तुम्हाला जर रेडिओ ऐकण्याची जर आवड जर असेल आणि नसेली किंवा यानंतर लक्षात घ्या की आकाशवाणी बऱ्याचदा संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या वेळेला 10 वाजता अशा प्रकारच्या रूपकाची मांडणी किंवा ज्याला नभोनाट्य म्हणतो आपण, त्या नभोनाट्यासारखाच प्रकार म्हणजे रूपक हे सादर करत असतात. यामध्ये मग सगळ्या सामाजिक जाणीवेतील गोष्टी असतील किंवा प्रबोधनपर गोष्टी असतील, तर याची मांडणी त्या रूपक कथेमधून त्यावेळेला त्या आकाशवाणीवर मांडली जाते. तुम्हाला कदाचित एखाद्या वेळेला शक्य जर झालं तर तुम्ही ते ऐकण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर कथन ते असतं. आता पुढचा भाग बघू आपण. बालपणापासूनच आपल्याला कथा खूप आवडतात. मी मागेच आत्ताच बोललो होतो. मग त्यात विज्ञान कथा असतील, ऐतिहासिक कथा असतील, जातक कथा असतील. आणि जातक कथा सहसा गौतम बुद्धांच्या कालखंडामध्ये त्यांच्या जीवनामधील किंवा त्याच म्हणून नाही तर ऐतिहासिकमध्ये ज्या व्यक्ती या समाजाला कोणत्या न कोणत्या रूपाने मार्गदर्शन करायच्या, त्या जातक कथा याची मांडणी केली जाते. साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार म्हणजे ही आपण आज शिकत आहोत ती रूपक कथा. आता रूपक कथेचं वैशिष्ट्य काय आहे? ती आकाराने लहान असते. तिच्यात अर्थघनत्व म्हणजे मोठा आशय, मोठा अर्थ त्यामध्ये दडलेला असतो. आशयाची समृद्धता असते आणि सूचकता पण असते. आपल्याला ते काहीतरी सुचवत असतं की आपण आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये कसा परिणामकारकता आणू, हे त्याच्यातून स्पष्ट केलं जातं. ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरतता ही रूपक कथेची आणखीन काही वैशिष्ट्ये होत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईल. आता वाच्यार्थ म्हणजे फक्त वाचाळपणा न ठेवता लक्षार्थ म्हणजे ती प्रत्यक्ष कृतीत आणणे,
म्हणजे ती आपल्या जीवनाशी समरस करून घेऊन आपणही तसं वागावे. जसं बोले तैसा चाले, म्हणजे फक्त बोलायचंच नाही, म्हणजे वाच्यार्थाच नको, तर आपण तसं वागलंही पाहिजे असं त्याच्यातून या ठिकाणी वि स खांडेकर यांनी रूपक कथेमधून स्पष्टीकरण केलं आहे. आता आपण प्रत्यक्ष ती कथा बघू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा व अमर मराठी चॅनल बघत राहा.